इसी वो दत्सत वो दत्सत काय कृपेचा सागर वो दत्त उदार अनुदान प्रचुररहित पांडुरंग सर्वश्री व्यापीला सर्वाही निराळा वेदाचे जे मूळ तुका पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरण संताचिया त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणजे पटकनावर आपलं मंगल झालेलं आहे. सर्वांना माहित आहे मंगल 100 चरणाचा अभंग आहे हा. आणि प्रत्येक माणसाला एवढीच कडी येतात. इंडिया मधला महाराज असू दे, इंडियातला 100 चरणापैकी मी बी मुसलमानाच माझे गल्ले गेलो 50 पर्यंत गेलो. या 100 चरणाचा अभंग आहे, 50 पर्यंत गेलो. मलाही पूर्ण नाही बघा, आपली चूक आपण सांगाय बरं. असा प्रकार आहे. माझ्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आलेली ही श्रावण महिन्याची सेवा मला तुमच्या भगवंतांना हजर केलं विशेष माझं भाग्य आहे. कीर्तन म्हणजे तुम्ही काय समजलं, लय घळघळ झालंय माणसा, खायला घळघळ, ऐकायला घळघळ. कशाला झालंय घळघळ? थोडक्यात सांग, पटकन अभंग येणार बाचकट काहीच बोलायचं नाही. कशाला झालं एवढं? ते डेकोरेशन, लाइटिंग, फिटिंग, अंगार असू द्या. कशी पाचड शेती माणसाची मोठी पाचड येते मंदिरात पाया पडायला येईल का? येऊ शकत नाही. आजही आता लाईट बंद करा. कशी पातळ होती आपली. हे डेकोरेशन वाढलंय म्हणून तुम्हाला वाटलंय द्यायचंय, फलतच वाढलं काय की जगून काय उलट कमी झालं. विठ्ठल हरे
माझा शब्द निघून गेला. कीर्तन म्हणजे काय लक्षात आलं. काय चालू जगामध्ये अनंत वाचा भरळती बरोबर बहुत झाले पाठांतर आणि वर्म राहिले दूर वाचा काय अर्थ बोलाची वाट पाहे अभिप्राय देवी भावाचा फुलोरा होत जाय मतीवरी. आणि शब्दाचा अर्थ म्हणजेच परमार्थ आहे. लक्षात ठेवा दुसरा परमार्थच नाही. शब्दाचा अर्थ लक्षात आला की काम झालं. तुका म्हणे शब्दाची हा देव आणि शब्दाची गौरव पूजा करू. विठ्ठल माझा शब्द निघून गेला. कीर्तन म्हणजे काय बोलू नका. लिंक तुटल माझी बरोबर टायमला सोडतो. नवीन आहे काय जन्मजन्मांतर हेच केलंय बरं काय. म्हणून कीर्तन म्हणजे काय हा शब्द माझा निघून गेलाय. कीर्तनाची व्याख्या लक्षात आला तुम्ही. ज्ञानेश्वरी आपली वाची तुम्ही वाचली मी वाची सर्वांनी वाचविली ना. ज्ञानेश्वरीच्या आधारे देवाच्या 75 विभूती सांगितले. किती 75.